महाराष्ट्रात सर्वात जास्त काय चर्चेत आहे तर खरात फाईल्स कॅप्टन म्हणवणाऱ्या या भोंदू बाबाबद्दल रोज नवीन नवीन माहिती समोर येते। या भोंदू बाबाने नुसतं लैंगिक शोषणच केलेलं नाही तर कित्येकांना आत्महत्याही करायला लावल्यात। बाबागिरीच्या आडून या खरातचे अनेक धंदे होते हेही आता समोर येऊ लागले। शिवाय त्याची संपत्ती ही 200 कोटींची नाही तर तब्बल 2000 कोटींपर्यंत आहे असंही तपासात समोर येत आहे। या खरातने जेवढी माया नाशिक जिल्ह्यात कमवली होती त्यापेक्षा जास्त नगर जिल्ह्यात कमवली होती। खरात नाशिकमध्ये राहत असला तरी त्याचं नेटवर्क हे नगरमधून ऑपरेट होत होतं असंही आता तपासात समोर आले। याच खरातबाबत काही नवीन माहिती आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। अशोक खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव याच्यावर शिर्डीतील एका तरुणीने गुन्हा दाखल केला। पोलिसांनी जेव्हा नीरज जाधवचा तपास सुरू केला तेव्हा त्यांना या प्रकरणात वेगळीच माहिती मिळाली। नीरजवर दबाव आणण्यासाठी हा गुन्हा दाखल केल्याचं शिर्डी पोलिसांना समजलं। त्यानंतर पोलिसांनी वरिष्ठांना या प्रकरणाचं गांभीर्य सांगून काही मोठी नावं समोर आणली। पोलीस तपासात कॅप्टन अशोक खरात व त्याच्या काळ्या कारनाम्यांची अख्खी फाईल तयार झाली। परंतु खरातचं पॉलिटिकल नेटवर्क मोठं होतं त्यामुळे हे प्रकरण थेट गृह मंत्रालयापर्यंत नेणं गरजेचं होतं। शिर्डी पोलिसांनी नाशिक पोलिसांना अंधारात ठेवून तब्बल 7 दिवस खरातवर पाळत ठेवली। त्याचे सगळे कारनामे बाहेर काढले। नीरज जाधवलाही संरक्षण देऊन त्याच्याकडून ठोस पुरावे मिळवले। दरम्यान महिला आयोग व इतर राजकीय पुढाऱ्यांच्या दडपणाला शिर्डी पोलीस बळी पडले नाहीत आणि अखेर सगळं बाहेर आलं। आपल्या भोंदूगिरीने खरातने जसं नाशिककरांना वेड्यात काढलं होतं त्यापेक्षा जास्त त्याने नगरमध्ये भक्त जमवले होते। शिर्डीतील साई सिल्वर ओक लॉन्स ही खरातचीच संपत्ती होती। नगर जिल्ह्यातील गावोगावी त्यानं मोक्याच्या जागा मिळवल्या होत्या। पाथर्डीत 150 कोटींची 30 एकर जमीन, सिन्नरच्या कहांडळवाडीत 5 कोटींची 45 एकर जमीन, पाथर्डीच्या गवळानेत 30 कोटींची जमीन, पाथर्डीतील 15 भूखंड, सिन्नरमध्ये 1 कोटींचे 2 व्यापारी गाळे, मीर गावात 10 कोटींहून जास्त किमतीचे फार्म हाऊस, ओझर विमानतळाजवळ 5 कोटींची जमीन, जानोरी 10वा मैल या भागात मोक्याचे भूखंड, नाशिकमध्ये कॅनडा कॉर्नरवर सुमारे 1 कोटींचं ऑफिस, कर्मयोगी नगरमध्ये 5 कोटींचा बंगला, शिर्डीत निघोजमध्ये 4 एकर जागा, शिर्डीत 70 कोटींचे फ्लॅट, हे सगळं खरातच्या नावावर असल्याचं आता समोर आलंय। विशेष म्हणजे त्याने ही कोट्यवधींची मालमत्ता काही लाखात खरेदी केली आहे। खरात हा एक सावध शोधायचा, त्याला जागेत किंवा जमिनीत पैसे गुंतवायला सांगायचा। 2 कोटींचा व्यवहार असेल तर तो स्वतः फक्त 20 लाख द्यायचा आणि सावजाला 1 कोटी 80 लाख गुंतवायला सांगायचा। हे सावजही बाबांचा अंधभक्त असल्याने तोही बाबांच्या सांगण्यावरून आपल्या उतार्यावर बाबांचं नाव लावायचा। खरात एवढ्यावरच थांबला नव्हता तर खरात काही अडकलेल्या लोकांना सावकारकीतून कर्जही द्यायचा। अशी ही धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। खरातच्या सावकारकीला कंटाळून शिर्डीतील 3 जणांनी आत्महत्या केल्याच्या चर्चाही रंगू लागल्या। शिर्डीत एका कुटुंबाचे लॉन्स होते परंतु हे कुटुंब काही कारणास्तव आर्थिक अडचणीत सापडले होते। खरातच्या शिर्डीतील नेटवर्कला ही माहिती समजली। त्यांनी या कुटुंबाला खरातकडे नेले। खरातने जास्त व्याजाने या कुटुंबाला कर्ज दिले। या कुटुंबाने घेतलेल्या पैशाच्या दुप्पट रक्कम फेडूनही खरातने जास्त पैशांची मागणी कायम ठेवली। अखेर या कुटुंबाने कंटाळून हे लॉन्स खरातच्या नावावर केले। याच कुटुंबातील दोघांनी खरातच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं काहींचं म्हणणं आहे। शिवाय शिर्डीतील अन्य एकानेही खरातच्या सावकारकीला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आले। शिर्डीत किंवा नगरमधील मोक्याच्या भूखंडावर खरातचा डोळा असायचा। त्यानंतर त्याचं नगर जिल्ह्यातील नेटवर्क या मालमत्ता असणाऱ्यांना शोधायचं। त्यानंतर खरात काहीही करून या मालमत्ता मिळवायचा असंही आता तपासात समोर येऊ लागलंय। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर, तोपर्यंत सप्रेम नमस्कार।